29च्या 29 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. कारण का काल झालेल्या तिकीट वाटपाच्या खेळामध्ये भाजपने पूर्णपणे वेळ साधून पूर्ण गणित बदलून सत्तेचं समीकरण बसून सत्ता स्थापन केली आहे. 16 जानेवारीची वाट पाहायची गरज नाही. मी तुम्हाला आजच सांगतो 29च्या 29 महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता येईल. कारण का सिंपलचं गणित आहे. तुमच्या प्रभागात तुमच्या वार्डामध्ये एकदा विचार करा, जे लोक निवडून येणार आहे, तुम्हाला असं वाटतं जे समजा एखादा व्यक्ती निवडून येणार आहे किंवा दोन व्यक्ती यांच्यातून कोणी येऊ शकतो, ते निवडून येणारे व्यक्ती एक तर तुम्हाला भाजपमध्ये दिसतील, भाजपमध्ये नाही दिसले तर शिंदे गटात दिसतील, शिंदे गटात नाही दिसले तर अजित पवार गटात दिसतील. हे आता एकमेकांशी भांडतील आणि यांच्यामध्ये ज्यावेळेस ते रस्सी खेच बाकीचं सगळं झालं का याच्यातून निवडून येणारा यांचाच माणूस राहील. तो शिंदे गटात असो, अजित पवार गटात असो किंवा भाजपमध्ये असो. आणि परत ज्यावेळेस सत्तेचं समीकरण बसल, हे आज एकमेकांच्या विरोधात जरी शिंदे राष्ट्रवादी किंवा भाजप हे भांडत असतील, पण सत्तेच्या वेळेस हे चौघं एकत्र बसून एका गाडीत सत्ता स्थापनेला जातील. कारण का आत्ताच्या मारेमारीपेक्षा नंतरची टक्केवारी महत्वाची आहे. आणि हा सगळा जो समाजसेवेचा ढोंग आहे ना, हा ढोंग फक्त सत्तेकरता चाललाय. आणि खरं पाहायला गेलं तर हे योग्य पण आहे. राजकारणच सत्तेचं आहे. विदाऊट सत्ता कोणी काही करू शकत नाही. आणि त्यामुळं मी सांगतोय की 29च्या 29 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता राहील. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे का माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळा पक्ष, वडिलांची पुण्याई, हिंदुत्व सगळं डाव ज्या पक्षांकरता लावलं, त्या काँग्रेस पक्षाला तिकिटाकरता माणसं भेटून राहिले. त्यांनी शिवसेना उभाटा गटाचा साथ सोडला. प्लस या सगळ्या याच्यात तुतारी कुठं दिसूच नाही राहिली. शरद पवारांना या इलेक्शनमध्ये इंटरेस्टच नाही. पहिल्यांदी शरद पवार हे बॅक फुटवर गेलेले आहे. खेळ फक्त चालू आहे तो भाजप, अजित पवार आणि शिंदे यांच्यातच चालू आहे, बाकी कोणीच नाही. त्यामुळं मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो, आजच रिझल्ट येतो का 29च्या 29 महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल. आणि ज्या कोणत्या रणनीतिकारांनी हे सगळं षडयंत्र रचलंय ना, त्याचा करता माझा मनापासून सलाम आहे. का शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना डांबून ठेवलं, टांगून ठेवलं आणि शेवटी सगळा ओपन केला खेळ, कोणाला काहीच करता नाही आलं. आणि हे जे आहेत ना आता नाराजी, नाट्य बिट्य, ते सगळं आत्तापुरतं दिसल. वर्ष 2 वर्षात सगळे विसरून जातील. परत आमदारकी खासदारकीला त्याच सतरंजा उचलायला तयार राहतील. कारण का यांनी जर या सतरंजाने उचलले या कार्यकर्त्यांनी तर यांचं काय. त्यामुळं शेवटी परत सांगतो 29च्या 29 महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल आणि येईल.